कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. उठा ना. सकाळ सकाळी एवढे छान तयार झालाय, जा जरा बाहेर जा, दूध घेऊन या. दूध दूध. हा 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 हा, काय मस्त पाऊस पडतोय यार. काय रोमॅन्टिक वातावरण झालंय नाही बाहेर. हे आई, तुझी ती हिंग लसूणवाली भजी बनव ना. काय मस्त बनवतेस तू ती भजी, स्पेशल आहे तुझी नाही. बरीच वर्ष झाली खाल्ली नाही. आज एक प्लेट होऊन जाऊ दे. हं? जा जा जा. अरे बनी बाळा, अरे माझे सोनं ते. तू एकटा कसा काय रे? आई बाबा कुठे आहेत तुझे? नाही, मी एकटाच आलो. एकटा? तू एकटा रस्त्यावरून चालत आलास? मला रस्ता कळतो, घाबरू नका. अरे पण एकटा कसा? म्हणजे मला खरंच काही कळत नाहीये बनी. आजोबा चला ना घरी जाऊ, मला तुमच्याशी आणि आजीशी बोलायचंय. अरे अरे बापरे. नाही रे, आता घरी नाही जाता येणार. का नाही जाता येणार? अरे बनी, आपण ना एक काम करूया. मी तुझ्या आईला म्हणजे वसूला फोन करून कळवतो आणि नंतर मग आपण आपल्या फेवरेट ठिकाणी जाऊया. तिकडे आईस्क्रीम खाऊया आणि तिकडे आपण बोलू. नाही नाही आई नाही, मला तुमच्याशी आणि आजीशीच बोलायचंय. चला ना तुम्ही. अरे पण नको ना बनी, नको, घरी जाऊया. का का नाही नेता येणार? काय झालं, तुम्ही पण मला तुमच्या घरी नेणार नाही का आता? अरे राजा, चिडू नकोस. मी ना आजीला फोन करून विचारतो. तेवढं केलं चालेल ना? ठीक आहे. अहो, इतका वेळ काय करताय? या ना लवकर. काय तो एकदाच त्याला चहा आणि भजी खायला घालते आणि पाठवून देते. अगं घोळ झालाय, रस्त्यात बनी भेटलाय मला. अरे तेव्हा वसू येते? नाही, वसू नाहीये, एकटा बनीच आहे. काय बोलताय तुम्ही? एकटाच कसं येईल बनी? आणि वसू कुठे आहे? अगं सांगतो ना, वसू नाहीये, बनी एकटाच आहे. आणि तो थोडा डिस्टर्ब वाटतोय, माझ्यावर थोडासा चिडलाय. अरे तेव्हा, हे काय आता नवीनच? आता काय, त्याला घेऊन घरी यायला लागेल मला. हो पण शार्दूल आहे ना घरात. सुशीला, मग आता नेमकं काय करू मी? ठीक आहे, मी बघते काहीतरी. या. बर, ठीक आहे. चल, आपण घरी जाऊया. चल बनी बाळा, चल. या बनी बाळा, बोल ना, काय झालं? तुम्हाला सांगितलंच नाहीस तर आम्हाला कसं कळणार? सांग ना, कोणी काही बोललंय का तुला? आकाश आहे ना, तो तुझा खरा बाबा नाहीये. तुला वाईट वाटू नये म्हणून आकाश बाबा तुला आपला मुलगा मारतो, एवढं. बनी बाळा, सांगतोयस ना? कोण काही नाही बोललं. मग मलाच तिकीट नाही आवडत, खूप एकटं वाटतं. अरे, आई जवळ असताना सुद्धा एकटं वाटतं? आई तर कामात असते ना, आपल्या घरात खूप काम असतात. चिनू म्हणून पण सांभाळायचं असतं.
आता लहान आहेत ना, ती खूप दमून जाते. त्याच्यानं मग माझ्याशी भांडलं की तिला खूप वाईट वाटतं आणि तिला रडू येतं. मग आई रडली की मला पण रडू येतं. अरे नाही रे बनी बाळा, असं काही नसेल. नाही, तसंच आहे. त्या दिवशी एकदा मी फेल झालो ना, तेव्हा पण ती खूप रडलेली. आणि मी शाळेत अडकलेलो तेव्हा पण. माझ्यामुळे तिला बाबा बरोबर फिरायला पण नाही जाता आलं. अरे नाही रे बनी बाळा, तुझ्यामुळे असं काही होत नाहीये. मी बोलू का वसूशी एकदा? नको नको, तिला अजून खूप वाईट वाटेल. अरे की राहू द्या ना आजोबा. नको ना बनी बाळा, असा नको तो हट्ट नको न करूस तू. पण का? अरे राजा, हे बघ, तू इकडे राहिलास ना तर आई तिकडे एकटी नाही का पडणार? हा, मग तिला काय वाटेल? आणि तुला सुद्धा आईशिवाय करमणार आहे का इथं? हा, सांग. हा? बनी बनी बनी, ऐक, इकडे ये, बस इकडे बस. बोलू नकोस राजा. हे बघ, मला ना तुझ्या आई बाबांना कळवू देत. नको आजोबा. अरे असं काय करतो? शहाणा आहेस ना तू. हं? ते किती काळजी करत असतील तुझी. थोडा तरी त्यांचा विचार कर. इतका नेहमी विचार करायचा, तुम्ही का नाही करत? शांत शांत शांत. मला आईला जरा कळवू दे. हं? आजोबा. हो 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 हो. सगळं माझ्यामुळे झालं, सगळं. मी चिडले ना त्याच्यावर, म्हणून निघून गेला होतो. वसुंधरा आता असं पॅनिक होऊन कसं चालेल? हा, शांतपणे विचार करायला हवा आपल्याला. मला सांगा, त्याच्याकडे किती पैसे होते? 500ची नोट असते काय पेन्सिलच्या बॉक्स मध्ये, पण कधी वापरायची वेळ नाही आली माहितीये. ओके, ग्रेट. कदाचित तो जवळपास कुठे आईस्क्रीम वगैरे खायला गेला असेल. हा, असं का करेल तो? मलाही नाही माहिती, पण गेला असेल कदाचित. आपण एकदा ना जवळपासच्या आईस्क्रीम शॉप मध्ये, रेस्टॉरंट मध्ये एकदा चेक करून येऊया. हा, सॉरी, एक सेकंड. तुमच्या बाबांचा फोन आहे, तुम्ही त्यांना काही कळवलं होतं का? नाही नाही, काहीच कळवलं नाही. ओके. हॅलो आकाशराव. हा हा बाबा, बोला ना. नाही, वसूचा फोन लागत नाहीये ना, म्हणून तुम्हाला केला फोन. हो, बनी इकडे आलाय. आणि तुमच्याकडे आलाय? पण असं कसं? नाही म्हणजे तो एकटाच चालत आलाय. याआधी असं कधीच आला नव्हता तो. अच्छा, बरं, तो ठीक आहे ना? काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना? नाही, तो ठीक आहे, पण थोडासा उदास वाटतोय. हॅलो बाबा, बाबा बरी आहे का तिकडे? त्यानं त्याला मला बोलायचं बाबा त्याच्याशी. अगं जरा शांत हो. फोनवर रागावून काय होणार आहे का त्याच्यावर? तुम्ही एक काम करा, तू आणि आकाशराव तुम्ही घरी जा. हा, मी बनीला घेऊन येतो तिकडे. ठेवतो फोन. आपल्याकडे घेऊन येतात बाबा बनीला. चला ना, चला निघून. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.